आपल्याकडं वारजे पोलीस स्टेशनला 19 तारखेला रात्री 11:30 वाजता एक पदाधिकारी आहेत निलेश घारे यांच्या जी क्रेटा त्यांची गाडी होती त्या गाडीवरती फायर होऊन ती घटना आरोपी पळून गेलेले आहेत असा कॉलवरून तो गुन्हा दाखल आपल्याकडे झालेला आहे आमच्यानुसार वारजे पोलीस स्टेशनला. त्या तपासामध्ये आपल्या वारजे पोलीसच्या सर्व टीमने जे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी याच्यावर भरपूर मेहनत घेतली. याच्यावरून काही टेक्निकल ॲनालिसिस करून आणि बाकीचे काही एव्हिडन्स याच्यावरून यातील जी 4 आरोपी निष्पन्न आहेत, 4पैकी 3 आरोपी आपण काल त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांनी तो गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे. त्यातील एक जो आरोपी आहे संकेत मात्राळे नावाचा, तो अजून आपल्याकडं वॉन्टेड आहे. या आरोपींनी काही जुना यांचा काही वाद आहे, त्या वादातून ही प्रथमदर्शनी हा प्रकार केला निष्पन्न होत आहे. परंतु याच्यात अजूनसुद्धा काही गोष्टी घडामोडी समोर येऊ शकतात. तर त्या दृष्टीनेसुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे. आज ह्या सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर पुढची PCR वगैरे घेऊन पुढचा तपास जो आहे आणि बाकीचे जे वेपन्स यूज असतील किंवा व्हेकल असतील ह्या गोष्टीचा तपास पुढे केला जाईल. परंतु प्राथमिकदृष्ट्या आज याच्यामध्ये जुना वाद यांचा आहे असं निष्पन्न होत आहे. परंतु याच्या तपासामध्ये अजूनसुद्धा वेगवेगळे याला अँगल असू शकतात. आरोपीच्या इंट्रोगेशनमध्ये किंवा अजून तपास पुढे गेल्यानंतर याच्यात आपल्याला कॉन्क्रीट कारण किंवा कशामुळे हे प्रकार नक्की झाला हे आपल्याला कळून येईल.